भाड में जाओ, भाड में गई नोकरी। कॉर्पोरेटमध्ये रिस्पेक्ट हा कधीच नसतो। कॉर्पोरेटमध्ये फक्त एक कॉर्पोरेट गाढव बसवलेले असतात, जिथे फक्त गाढवासारखी आपण कामं करत असतो। सुरुवातीला जेव्हा मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो कॉर्पोरेटमध्ये, तेव्हा असं शिकवलं गेलं की तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कोण उभं करणार नाही। भाड में जाओ, भाड में गई नोकरी। मला व्हायरल झाल्यानंतरच मला अपॉर्च्युनिटी यायला लागल्यात। जशी माझी पोस्ट व्हायरल झाली, सेकंड डे पासून मला ऑफर यायला चालू झालं की आमच्याकडे ओपनिंग आहे, तुम्ही काम कराल का। मागील 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतीये, ज्यामध्ये 14 वर्ष अनुभव असलेला, म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात 14 वर्ष अनुभव असलेला एक ग्राफिक डिझायनर रिक्षा चालक होण्याचा निर्णय घेतोय आणि त्याच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय। लिंक्डइनवरची ही पोस्ट व्हायरल झाली, त्यासोबतच त्या रिक्षा चालकाचा म्हणजेच त्या ग्राफिक डिझायनरचा फोटोसुद्धा व्हायरल झाला। तोच ग्राफिक डिझायनर कमलेश कामतेकर आपल्यासोबत आहे। पोस्ट व्हायरल झाली, थेट आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचलो, ज्यात तू म्हणतोय की भाड में गया जॉब। काय नेमकं काय म्हणायचंय आणि हा निर्णय जो सगळ्यांना भावलाय, कसं निर्णय तू घेतलायस आणि नेमकं काय, म्हणजे सिरियली मला सांगशील की कुठे तू जॉब करायचास, किती वर्ष ते काम केलं? नक्की। सो माझ्या जॉबची म्हणजे करिअरची सुरुवात झाली 2012ला। सो अंधेरी सिव्हमध्ये मी एका कंपनीत कामाला होतो, वेस्टर्न आउटडोर इंटरॅक्टिव्ह। तिथे मी जवळपास 6 वर्ष मी कामं केली। सडनली US-च्या एका कंपनीने आमच्या कंपनीला टेक ओव्हर केली। सो आम्हाला तिथल्या एम्प्लॉईजना आम्हाला कमी केलं। सो तो माझा फर्स्ट ले ऑफ होता। त्याच्यानंतर 2019 हां, सो 2019ला आमचं ले ऑफ झाल्यानंतर ती आम्ही नोकरी सोडली। काय पोस्ट होती माझी? तिथे सिनियर ग्राफिक डिझायनर होतो। तिथे ॲज अ मी असिस्टंट ग्राफिक डिझायनर म्हणून मी जॉईन झालो होतो। पण नंतर जेव्हा मी जॉब सोडला त्यावेळी माझी पोझिशन होतं सिनियर ग्राफिक डिझायनर। त्याच्यानंतर 2019ला 21 जानेवारी 2019ला मी सेकंड माझा जॉब गोरेगाव इथे विसव डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड इथे माझा जॉब लागला होता। सो तिथे जवळपास मी 5.8 महिने मी काम केली, जवळपास 5.5 वर्ष मी कामं केली। अँड सडनली ह्या लास्ट मेमध्ये माझं प्रमोशन झालं होतं ॲज अ असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजर म्हणून। सो मी खुश होतो की चला एवढ्या वर्षात आपल्या केलेल्या कामाचं काहीतरी चीज झालं आहे। आणि झालं मेमध्ये मला प्रमोशन भेटलं, सॅलरी पण चांगली इन्क्रीमेंट भेटली। आणि सडनली मला जूनच्या एंडिंगला आम्हाला अचानक एचआरने आम्हाला मीटिंग घेतली आणि आम्हाला सांगण्यात आलं की सध्या असा प्रॉब्लेम चालू आहे कंपनीमध्ये, कंपनीचा बिझनेस लॉसमध्ये चालला आहे, त्यामुळे आम्ही कॉस्ट कटिंग करायचं आम्ही ठरवलेलं आहे। सो त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागलेला आहे। सो माझ्याकडे काय बोलायला बसला धक्का, तर मध्ये खूपच धक्का बसला होता जोराचा। कारण म्हणजे सडनली अशा लेवलला एक अचानक असं सांगणं, आणि पोस्ट पण आता हल्लीच मला 2 महिने पण झाले नव्हते मला माझी पोस्ट भेटली होती। आणि सडनली एवढा मोठा म्हणजे अचानक सांगणं की आपल्या हातातून जॉब गेला आहे। सो ते हे पचवण्यासारखं नव्हतं। पण दुसऱ्या सेकंडला मला आठवलं की माझा 6 वर्षापूर्वी मला हे घडलं होतं, माझ्यासोबत घडलं होतं। सो मी एवढा विचार नाही केला होता। म्हटलं ठीक आहे, जे आहे ते मी ॲक्सेप्ट केलं। म्हटलं आपल्याकडे पोस्ट आहे, 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे, कंपनीचे पण काहीतरी मजबुरी असू शकतात, नसेल त्यांना पेमेंट द्यायला जमत असेल, म्हणून आम्ही ती सिच्युएशन ॲक्सेप्ट केली, तिथून बाहेर पडलो। सो कंपनीने मला 2 महिन्याची सॅलरी भेटली होती, जे माझं जे पेंडिंग होतं सगळं मला कंप्लीट केलं होतं। सो ती थोडीफार सेविंग माझ्याकडे होती। सो म्हटलं आता आपल्याकडे थोडा वेळ आहे, आपण सर्च करूया नवीन जॉब। सो जे सगळे नेहमी करतात, हो रेग्युलर, मी ते सेकंड म्हणजे जेव्हा मला कळलं तसाच मी माझ्या डेस्कवर आलो, मी ताबडतोब मी जॉब सोडायला सुरुवात केली। असे करत करत जवळपास 6 महिने गेले। मी माझे सगळे रेफरन्सेस लावले, जेवढे माझे फ्रेंड सर्कल होते मोठमोठ्या लेवलला आहेत त्यांना पण सांगून ठेवलं होतं। लिंक्डइनवर मी कंटिन्युअसली दिवसभर मी लिंक्डइनवर असायचो, जे मला भेटायचे तिथे मी अप्लाय करायचो। नोकरीवर मी अप्लाय करायचो, Naukri.com उत्तर घ्यायची। सो लिंक्डइनवर तर माझा एकूण एक माझे सगळे ॲप्लिकेशन रिजेक्शन व्हायचे, मला तिथून काहीच यायचं नाही। की कारण काय? कारण काय नाही, कारण फक्त मला ते एक मेल यायचा लिंक्डइन करून की म्हणजे ते प्रॉपर त्या कंपनीकडनं की अनफॉर्च्युनेटली वी कॅन नॉट गो विथ युअर प्रोफाईल, बेटर लक्स नेक्स्ट टाइम करून।
एवढाच फक्त जो त्यांचा बहुतेक सगळ्यांना सेमच मेसेज असतो. त्याच्यानंतर नोकरीवरनं मला कॉल आले होते 1-2दा. तिथून एक दोन ठिकाणी मी त्यांनी असाइनमेंट टास्क दिले होते, ते टास्क मी करून पण पाठवले, पण तिकडनं काही रिव्हर्ट बॅक आला नाही. त्याच्यानंतर 2-3 कंपन्यांकडनं मला कॉल आले की सर आम्ही तुमचा CV पाहिला आहे, बट तुमचा एक्सपिरियन्स ओव्हर आहे. सो 14 वर्षाचा एक्सपिरियन्स सध्या आमच्याकडे त्या लेवलला आमच्याकडे रोल नाही आहे. पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की बघा मला सध्या रोलचं काही मतलब देणं घेणं नाही, मला फक्त जॉब हवा आहे. जर तुमच्याकडे तेव्हा मी बजेट सांगितलं होता, पण तो जो बजेट तुमच्याकडे नसेल, तो माझा जो करंट बजेट आहे ॲटलिस्ट तेवढी तरी माझी करंट सॅलरी लास्ट सॅलरी होती ती जरी मला भेटली तरी मला चालेल, आय एम ओके विथ, फक्त मला जॉब हवा आहे. बट त्यातूनही त्यांच्याकडनं मला रिप्लाय यायचा की सर आमच्याकडे तेवढा बजेटसुद्धा नाही आहे. सर तर तुम्ही काय बजेट होतं आणि काय किती अपेक्षा? माझी लास्ट सॅलरी होती 69,000, 69,000 रुपये माझी मंथली सॅलरी होती. सो मी म्हटलं मला तेवढी जरी सॅलरी भेटली तरी मला इनफ आहे जी आहे तेवढी. पण ते बोलायचे की नाही आम्हाला तेवढं आमच्याकडे बजेट नाही, सो तुम्ही त्याच्या अर्ध्या लेवलवर तुम्ही कामं करू शकाल का, की आमच्याकडे फक्त 40-45,000च आमच्याकडे बजेट आहे, सो तुम्ही त्या लेवलला तुम्ही काम कराल का. ती सॅलरी जड होतं हे सगळं, खूप होतं पचवणं. कारण मला सुरुवातीला जेव्हा मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो कॉर्पोरेटमध्ये, तेव्हा असं शिकवलं गेलं की तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कोण उभं करणार नाही. पण आता माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, तर मला अशी उत्तरं भेटली की सर तुमच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे, आम्हाला एवढा एक्सपिरियन्स नको आहे. म्हटलं आता ह्या लेवलला येऊन जर मला अशी उत्तरं भेटत असतील तर मग हा माझ्यासाठी खूपच शॉकिंग होतं की म्हणजे ह्या एवढ्या एक्सपिरियन्सचा काय उपयोग काय माझ्याकडे. सो ते एक शॉकिंग होतं. तर म्हटलं आता ठीक आहे, जे आहे ते आपण ॲक्सेप्ट करूया. आणि तेव्हा डिसिजन घेतला की नाही, माझी पोस्ट आहे, माझा एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्सला मी कुठे धक्का लावू देणार नाही. मला खाली येऊन काम करायचं आहे, नाही अजिबात नाही करायचं आहे. जर मला खाली येऊन काम करायचं असेल तर त्याच कमी सॅलरीमध्ये, भले मग त्याच्यापेक्षा आणखी किती काम कमी होईना, मी स्वतःचा माझा धंदा जो काही व्यवसाय असेल छोटा मोठा मी चालू करायचा मी ठरवलं. सो तेव्हा माझ्या डोक्यात ते ऑटोचं होतं डोक्यात की आपण ऑटो चालवली पाहिजे. का असं वाटलं की ऑटो चालक झालं पाहिजे किंवा आपण रिक्षा स्वतःची घेतली पाहिजे? कारण मला फिरायची भरपूर आवड आहे, मला ट्रॅव्हल करायला आवडतं. माझी बुलेट आहे, सो मी बुलेटवरनं मी ट्रॅव्हल करत असतो. सो त्यानिमित्तानं म्हटलं की जर आपण ट्रॅव्हल केलं तर त्यानिमित्तानं आपल्याला एक मुंबई तरी व्यवस्थित आपल्याला फिरायला भेटेल, आपला सोबत बिझनेससुद्धा होईल. आणि सेकंड कारण जे अतिशय महत्त्वाचं कारण आहे, सो माझा बिझनेस करायचा म्हणजे बिझनेस आला तर कस्टमर आले, ठीक आहे. सो बिझनेस आला तर आपल्याला कस्टमर आपल्याला तोडता येत नाही. तर मला असा बिझनेस करायचा होता जिथे आपल्याला कस्टमर तोडता येत नाही. आणि त्याच्यामध्ये मी एक कोकणी माणूस असल्यामुळे मला गावी जायची प्रचंड आवड आहे, मला गावाला राहणं खूप प्रचंड आवडतं. सो मी वर्षातून 2दा मी गावी असतो. गणपतीचे 11 दिवस गावी असतो आणि एप्रिल-मे मध्ये मी 20-1 दिवस गावी असतो. सो ह्या दिवसामध्ये जर मी समजा एखादं माझं स्वतःचं दुकान टाकलं, कुठल्याही गोष्टीचं मी दुकान टाकलं, त्या दुकानात म्हटलं तर एवढे मी दिवस दुकान मी बंद करून ठेवून जाऊ शकत नाही, कारण माझे कस्टमर तुटतील. तर असा विचार केला की असा बिझनेस करायचा ज्यात आपल्याला कस्टमर पण आपले तुटता कामा नये आणि आपला बिझनेस पण फ्लोमध्ये राहिला पाहिजे. इव्हन माझ्या ज्या पर्सनल ज्या माझ्या हॉबीज आहेत त्या पण मला जपता यायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये लोक बोलतील इतक्या वर्षाचा अनुभव कॉर्पोरेटमध्ये, चांगला पगार बरोबर असताना, एवढं पगार एवढी सॅलरी असताना तुम्ही असा निर्णय घेताय. बरोबर. तर काय की 6 महिने मी घरात होतो. 6 महिने मला कोण दुनिया मला विचारायला आली नव्हती की तू 6 महिने घरात आहे तर तुला काही मदत हवी आहे का. जे काय होतं ते सगळं आपल्याला बघायचं होतं. सो 6 महिन्यात मी काय कष्ट केले आहेत किंवा माझं घर कसं चालवलं आहे विथ 0 इन्कम, जी माझी प्रिव्हियस सेव्हिंग होती त्या खर्चातून माझं घर चालवलं आहे. त्यामुळे मी दुनियेचा जास्त विचार केला नाही, कारण मला माहिती आहे आपलं जीवन आहे, जीवन आपल्याला जगायचं आहे. त्यातून रस्ता कसा आपल्याला शोधायचा आहे हे आपल्यावरच डिपेंड आहे. मला फक्त माझ्या घरच्यांशी देणं घेणं होतं. आणि माझी वाईफ आहे, बायको आहे, तिला मी हा माझा डिसिजन सांगितलं होता. सगळ्यात आधी मी तिला डिसिजन सांगितलं होतं की असं आहे माझ्या डोक्यात, असं करायचं. स्ट्रगल खूप आहे. आणि स्ट्रगल कशात नाही आहे, स्ट्रगल सगळ्यात आहे. तुम्ही नोकरी केली, बघितलं नाही काम छोटं आहे, अजिबात नाही. कारण मी बघतो ना आजकाल एवढे म्हणजे बाहेरून येणारे परप्रांतीय जर छोटे जर बिझनेस करून जर स्वतःचा उदरनिर्वाह करत असतील मुंबईसारख्या ठिकाणी, तर आपण तर इथले मूळचे रहिवासी आहोत, तर आपण का नाही ह्याच्यामध्ये धंदा, कुठल्या धंद्यात आपण का नाही उतरू शकत. सो मी तो म्हटलं तर जे होईल ते होईल, शेवटी जीवन आपलं आहे, जीवन आपल्याला जगायचं आहे. रिक्षा कमलेश कामतेकर यांनी घेतली आहे. किती दिवस झाले रिक्षा? मी 26 डिसेंबरला मार्गशीर्ष लास्ट गुरुवारच्या मार्गशीर्षच्या मुहूर्तावर मी ही रिक्षा आणली होती. सो त्या मुहूर्तावर मी रिक्षा घरी आणली, पूजा वगैरे केली. सॅलरी जेवढी मिळायची तेवढी कमल पूर्ण विश्वास आहे.
जेवढी सॅलरी भेटायची तेवढी तर मध्ये शक्य नाही, पण हां त्याच्या आसपास मी तेवढं मी कमवू शकतो एवढी मला गॅरंटी आहे. तुम्ही एक धाडस दाखवलं, एक डेअरिंग केली आहे. खरं तर जसं तुम्ही म्हणालात की मराठी माणूस फार तशी डेअरिंग करत नाही, right. तर असे अनेक आपल्यासारखे तरुण आहेत जे खचतात, कॉस्ट कटिंगमध्ये जॉब गेला किंवा जॉबच मिळत नाहीये. बरोबर, त्यांच्यासाठी एक उदाहरण आहात, पण त्यांना काय सांगाल? एक्झॅक्टली माझं मूळ म्हणजे लिंक्डइनवर पोस्ट करण्याचा मूळ हेतू हाच होता की लिंक्डइनवर बरेच असे तरुण बेरोजगार आहेत ज्यांचा जॉब गेल्यामुळे त्यांना लास्ट 1 वर्षापासून किंवा लास्ट 2 वर्षापासून इव्हन 6-7 महिन्यापासून त्यांना जॉब भेटत नाही. तर अशा साऱ्या लोकांची मी डेली पोस्ट वाचत असतो की मला जॉब नाही आहे, माझी फायनान्शियल कंडिशन अशी झाली आहे, मला घरी प्रॉब्लेम चालू आहेत, त्यामुळे मला कोणीतरी जॉब द्या, हे करा ते, म्हणजे जे हर कोणी रडत असायचं. सो मला त्या लोकांसाठी एक प्रेरणा काहीतरी माझ्याकडून मिळेल ह्या हेतूने मी ती पोस्ट टाकली होती की तुमच्या आयुष्यात भले तुम्हाला जॉब नसेल तर तुम्ही त्या जॉबच्या म्हणजे त्या लाईनमध्ये तुम्ही अडकून राहू नका. कारण आपलं बहुतेक आपल्या देशामध्ये असं सांगितलं गेलं आहे मध्ये फॅमिली म्हणजे मिडल क्लास फॅमिली असते, मिडल क्लास फॅमिली, तिथून असं शिकवलं जातं की तुला जॉबच करायचं आहे. म्हणजे ती एक लक्ष्मण रेखा दाखली जाते की तुला त्या जॉबच्या पलीकडे जायचंच नाही. सो मला असं वाटलं होतं की कुठेतरी आपल्याला त्याच्यात हात घालायला पाहिजे की बाबा त्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडेही आपण काहीतरी करू शकतो. सो मला तेच म्हणून त्याच उद्देशाने मी ही लिंक्डइनवर पोस्ट टाकली की बाबा जर आपल्याकडे जॉब नसेल तर जॉब करून न करता सुद्धा आपल्याला आपलं पोट किंवा एक लाईन त्यामध्ये लिहिली, भाड में गया जॉब. एक्झॅक्टली, कारण ते फ्रस्ट्रेशन असं होतं की जर मी एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असून जर मला इंडस्ट्री मला विचारत नाही आहे, ऑब्व्हियसली भाड में जाओ, भाड में गई नोकरी. माझा स्वतःचा व्यवसाय मी सुरू करेन, स्वतःच्या पायावर मी आता उभं राहू शकतो. सो म्हणून ते माझं एक स्टेटमेंट होतं आणि ते मी मुद्दा म्हणून दिलं होतं की भाड में गया जॉब. जॉबमुळे सगळं काही असतं असं नाहीये. मला आता हे दुनियाला हे दाखवून द्यायचं की असं म्हणणं असं की रिस्पेक्ट कमवला जातो, कॉर्पोरेटमध्ये जॉब करतो. कॉर्पोरेटमध्ये रिस्पेक्ट हा कधीच नसतो. जर तुम्ही लोकांना वाटतं ना, बाहेरच्या लोकांना वाटतं आता ह्या विषयावर जर बोलायला गेलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. बट कॉर्पोरेटमध्ये हा रिस्पेक्ट म्हणून काही नसतो. कॉर्पोरेटमध्ये फक्त एक कॉर्पोरेट गाढव बसवलेले असतात जिथे फक्त गाढवासारखी आपण कामं करत असतो. त्यात मी पण एक कॉर्पोरेट गाढवच, मला काय हरकत नाही मला, पण ते गाढवासारखी कामं केली जातात. त्यामुळे कॉर्पोरेटमध्ये रिस्पेक्ट काही नाही. जेव्हा जिथे तुमची गरज संपली तिथे तुमचं सगळं जे काय रिस्पेक्ट वगैरे सगळं तुमचं निघून जातं. बस जिथे तुमची गरज आहे तेव्हा तेवढा रिस्पेक्ट. जर तुम्हाला वाटलं कंपनीला की बस झालं याला आता कमी करायचं आहे, रिस्पेक्ट खतम. आता तुम्ही ही नवी कोरी रिक्षा घेतली आहे, रिक्षा चालवायला पण सुरुवात केली आहे. जर पुन्हा एकदा चांगली संधी चालून आली त्याच ग्राफिक डिझायनिंगमध्ये, त्या क्षेत्रामध्ये, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा कमलेश हा जॉब सोडून तिकडे जाईल? आता कसं आहे, मी 6 महिने भरपूर ट्राय करत होतो. त्यामुळे तेव्हा मला कोणी माझ्या ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं नाही आणि आता मला भरपूर सारे अपॉर्च्युनिटीज येत आहेत. पण मला असं वाटतं की आता कदाचित मी कुठेतरी फेमस झालो आहे किंवा मी कुठेतरी व्हायरल झालो आहे, त्याच्यामुळे कदाचित मला त्याचा फायदा समोरच्या कंपनीला करायचा असेल किंवा असेल. सो मे बी काही असू शकतं. आता व्हायरल अजूनही चालू आहे. व्हायरल झाल्यानंतर तुम्हाला परत अपॉर्च्युनिटीज येतात? मला व्हायरल झाल्यानंतरच मला अपॉर्च्युनिटी यायला लागले. मला 26 डिसेंबरच्या अगोदर मला एकही कुठून ऑफर आली नव्हती समोरून की आमच्याकडे ओपनिंग आहे, तुम्ही या काम कराल का. पण जशी माझी पोस्ट व्हायरल झाली, 2nd डे पासून मला ऑफर यायला चालू झालं की आमच्याकडे ओपनिंग आहे, तुम्ही काम कराल का. पण मी सरळ त्यांना नाही म्हणून सांगतो, निर्णय घेतलाय की माझी ऑलमोस्ट जेवढी माझी होती नव्हती जेवढी सेव्हिंग मी या बिझनेसमध्ये टाकले. सो आता मला मागे हटायचं नाही, मी माझा मार्ग अवलंबलाय. पण मी त्यांना एवढी रिक्वेस्ट करतो, रिप्लाय देताना एवढी रिक्वेस्ट करून सांगतो की जर खरोखर तुमच्याकडे जर ओपनिंग असेल ना तर सर मॅडम माझ्यासारखे खूप सारे बेरोजगार तरुण इथे लिंक्डइनवर आहेत, प्लीज त्यांना तुम्ही शोधा, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचा आणि कदाचित त्यांना उपयोगी पडेल असा जॉब त्यांना तुम्ही द्या. सो ते मग जे मी आता केलं आहे ते मी केलेल्याची चीज समजेल. पण आता सध्या मला आता जॉबची गरज नाही, मी माझा एक रस्ता नवीन निवडलाय. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून, गरीब परिस्थितीतून मोठ्या पदावर पोहोचलेल्या माणसांच्या संघर्षमय कहाण्या, त्यांची उदाहरणं आपण ऐकली आहेत. मात्र कमलेश कामटेकरचं उदाहरण या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. कुठलंही काम मोठं नाही किंवा मग ते छोटं नाही, छोट्या कामाला मोठं करण्याची जिद्द कमलेश कामटेकरनी बाळगली आहे. त्यामुळं जॉब गेल्यानंतर सुद्धा भाड में जाए नोकरी असं म्हणत त्यांनी ही नवी कोरी रिक्षा घेतली आहे आणि रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि याच निर्णयाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होतं आहे. खरं तर कॉर्पोरेटमध्ये तासनतास काम करणाऱ्या एम्प्लॉईजला कमलेश एक मोठा धडा देतोय. जर तुमचा जॉब गेला किंवा जॉब मिळत नाहीये तर तुम्ही हार मानू नका, तुम्ही रडत बसू नका, तर तुम्ही
परिस्थितीशी 2 हात करा आणि एक नवी सुरुवात करा. आणि अशीच नवी सुरुवात कमलेश कामटेकर या मराठी तरुणाने केली आहे. आणि त्यामुळेच ज्या प्रकारे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होतं आहे, तसंच त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्याच्या या नव्या सुरुवातीला, नव्या निर्णयाला आणि नव्या कामाला ABP माझाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर समी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.